गीता देशमुख। मी इथे अमेरिकेमध्ये कॅलिफोर्नियात माझ्या मुलीकडे राहायला आली आहे। तर माझ्या मुलीने मला आग्रह केला की आई तू काही आपले मराठी पदार्थ जे आमच्या पिढीला माहिती नाही आहेत तर ते त्याच करून दाखव। त्यानुसार मी वांग्याचं कोळाचं भरीत, कोळ म्हणजे चिंचेचा कोळ, नारळाचं दूध आणि नारळ असं घालून तयार केलेलं वांग्याचं भरीत। तर सुरुवातीला मी आता वांग्याला तेल लावून वांगी भाजून घेण्याची क्रिया करणार आहे। पहिल्यांदा वांगी पूर्णपणे धुवून आणि कोरड्या फडक्याने पुसून घ्यायची, म्हणजे त्याच्यात पाणी राहता कामा नये। आणि त्यानंतर ब्रशनी किंवा कागदानी त्याला तेल लावून ती साध्या गॅसवर भाजता येतात, शेगडीत भाजता येतात, ग्रिल पॅनमध्ये भाजता येतात किंवा ओव्हनमध्ये पण भाजता येतात। आता मी वांग्याला तेल लावून घेतलं आहे, ते आता ग्रिल करायला ग्रिल पॅनमध्ये ठेवते। साधारण भाजायला अर्धा तास लागतो आणि 350 फॅरनहीटवर टेम्परेचर ठेवायचं। पण वांगी भाजली गेलीत का नाही ते पाहूया। वांगी भाजली गेली आहेत, त्यामुळे आता ती ग्रिल पॅनमधनं काढूया। आता ही भाजलेली वांगी आपण थोडी गार पाणी घालून थंड करूया आणि मग त्याची सालं काढून त्याचा गर बाहेर काढूया। आता वांगी मी ग्रिलमधनं बाहेर काढली आहेत आणि हात भाजू नये म्हणून मी थोडंसं त्याच्यावर पाणी शिंपडले, गार पाणी, त्यामुळे साल पण लवकर निघते आणि हात भाजत नाही। त्यानंतर आपण वांग्याचा सगळा गर एकत्र काढणार आहोत। वांगी शक्यतो बियांची घ्यावी, म्हणजे चव चांगली लागते। भरताची कृती पुढची करण्यासाठी लागणारे घटक पदार्थ पाहू। पहिलं म्हणजे फोडणीसाठी तेल, त्याच्यानंतर त्यामध्ये मोहरी, जिरं, हिंग, हळद, हिरवी मिरची, कढीपत्ता, त्याच्यानंतर बारीक चिरलेला कांदा हे आधी परतून घ्यायचं। त्यानंतर भाजलेलं वांगं हातानेच बारीक करून घ्यायचं किंवा डावानी, ते त्यात घालायचं। त्यानंतर मीठ, थोडी साखर, चिंचेचा कोळ, गूळ आणि नारळाचं दूध असं घालून ते भरीत एक 5-10 मिनटं परतायचं। परतल्यानंतर गॅस बंद केला की बाउलमध्ये काढल्यानंतर कोथिंबीर आणि खोबऱ्याने ते गार्निश करायचं। सजावटीसाठी खोबरं आणि ओलं कोथिंबीर वापरायची। भाजलेलं वांगं थोडंसं डावानी किंवा गरम असेल तर डावानी, नाहीतर हाताने एकसारखं मऊ करून घ्यावं, म्हणजे ते परतताना सोपं पडतं। वांगी लहान असली तरी त्याचं भरीत होतं, मोठी असली लांब वांगी असली तरी भरीत होतं। शक्यतो बियांची वांगी असतील तर भरीत जास्त चांगलं चविष्ट होतं। आता आपण भांडं तापायला ठेवलं आहे आणि त्यामध्ये साधारण 4 ते 5 टेबलस्पून तेल घातलं आहे फोडणीसाठी। वांग्याच्या भरताला जरा थोडं जास्त तेलाची फोडणी चांगली लागते। आता तेल तापल्यानंतर पहिल्यांदा आपण त्यात मोहरी, एक पायातला 1 चमचा मोहरी तडतडायला लागली
मोहरी घातल्यानंतर जिरं घालायचं. जिऱ्यानंतर थोडंसं पोषण मूल्य वाढण्यासाठी थोडेसे मेथीचे दाणे. त्यानंतर हिंग. वांग्याच्या भाताला हिंग जरा चांगला लागतो, म्हणजे खमंग लागतो, ते चरचरीत फोडणी द्यायला लागते. आता आपण हिरवी मिरची घालूया. हिरवी मिरची 3 हिरव्या मिरच्या घेतल्या आहेत. म्हणजे ज्यांना अधिक तिखट आवडत असेल त्यांनी जास्त घातलं तरी चालतं. हा कांदा. आता थोडा वेळ गॅस आपण बारीक करूया आणि कांद्याला एक झाकण ठेवून वाफ देऊन घेऊया. कांदा चांगला परतला गेला की भाजलेलं वांग त्यात घालायचं. आता आपण जे कोळाचं भरीत हा शब्द वापरला आहे तो चिंचेचा कोळ आहे. तर चिंच साधारण 2 ते 3 टीस्पून चिंच कोंबट पाण्यामध्ये गरम करायची. त्यानंतर त्याचा कोळ काढायचा. पूर्णपणे कोळ काढून घ्यायचा. त्यात चोथा वगैरे काहीही येता कामा नये. आणि आपल्याला आवडेल त्यानुसार आंबटपणा बघून साधारण 2 टीस्पून किंवा 1 टेबलस्पून चिंचेचा कोळ पुरेसा आहे 4 वांग्यांना. कसं ते हां. आता कांदा परतला गेलाय. आता मी त्याच्यात वांग घालते, भाजलेलं वांग. आता आपण हे वांग फोडणीमध्ये चांगलं परतून घेऊया. त्यानंतर यात आपण चिंचेचा कोळ घालणार आहे. मी चिंचेचा कोळ घातला. त्यानंतर आता मीठ. गूळ घालायचा, कारण चिंच आहे म्हणून गुळाचा वापर करतोय. लिंबू, पेळं किंवा टोमॅटो घातला तर साखर वापरावी आणि चिंचेचा कोळ असेल तेव्हा गूळ वापरावा. आता मी मीठ घालते, मीठ चवीनुसार. त्यानंतर हा 2 टीस्पून गूळ आहे. साधारण चिंचेच्या कोळाच्या दुप्पट गूळ असतो. गुळाचं प्रमाण असं आहे. आता चांगल्या 2-3 वाफा काढून घ्यायच्या. त्यानंतर परतताना थोडी कोथिंबीर घालायची. परतताना थोडंसं ओलं खोबरं आणि अर्धी कोथिंबीर घालून ढवळायचं चांगलं आणि झाकण ठेवून चांगल्या 2-3 वाफा द्यायच्या. म्हणजे वांग पूर्णपणे शिजलं जातं आणि सगळे मसाले आणि सगळ्याच्या चवी त्याला चांगल्या लागतात. मधून मधून झाकण उघडून ढवळावं, नाहीतर खालनं एखाद्यावेळेस करपण्याची शक्यता असते. म्हणून 5-10 मिनटं जेव्हा वाफ देतो तेव्हा 1-2 मिनिटांनी झाकण काढून डावाने झाऱ्याने भरीत ढवळावं. आता आपण चिंचेचा कोळ आणि गूळ घालून वांग्याला 2-3 वाफा देऊन झालेले आहेत. आता आपण दाण्याचं कूट घालणार आहोत. ते साधारण 2 ते 3 टीस्पून आहे. दाण्याच्या कुटामुळे भरीत चांगलं मिळून येतं आणि खमंग वास चांगला लागतो. त्यानंतर आता शेवटचं हे म्हणजे
नारळाचं दूध घालायचं, गॅस बंद करायचा आणि नारळाचं दूध घालायचं. दूध घालते. साधारण हे 4 वांगी होती, त्याला पाऊण वाटी नारळाचं दूध घेतलेलं आहे. नारळाच्या दुधाचं प्रमाण आपण कमी जास्त करू शकतो. आणि चिंचेचा कोळ वापरलाय म्हणून आपण नारळाचं दूध घालतोय. म्हणजे ती एक वेगळा गोडवा, नारळाचा गोडवा येतो, चिंचेचा आंबटपणा येतो आणि गुळाने गोडवा येतो. थोडंसं नारळाचं दूध शेवट गार्निशिंगला ठेवायचं. हे आता आपलं भरीत पूर्ण झालेलं आहे. 1-2 मिनिटं झाकण ठेवून मग आपण ते एकदम उत्तम चव आली. नारळाच्या दुधाचा गोडवा, खोबऱ्याचा गोडवा, चिंचेच्या कोळाचा आंबटपणा, गुळाचा गोडवा, मीठ, दाण्याचं कूट अशा सगळ्या चवी मिळून भरीत एकदम छान झालं आहे. मला आशा आहे की तुम्हाला पण सगळ्यांना हे भरीत आवडेल. प्रत्येक आत्ताच्या नवीन गृहिणीने हे एकदा करून पाहावं. आता मी बाउलमध्ये काढून त्याला गार्निश करणार आहे. आता मी कोथिंबीर आणि ओल्या नारळाने त्याला गार्निश करेन, सजावट करते. आता भरीत पूर्ण झालेलं आहे. मला आशा आहे आताच्या नवीन या तरुण मुलींना अमेरिकेमध्ये हे भरीत खूप आवडेल आणि या मुली करून पाहतील. तेव्हा प्रत्येक तरुणीने हे करून पहा आणि मला कळवा. कोथिंबीर घालण्यापूर्वी 1-2-3 चमचे नारळाचं दूध उरलेलं होतं, त्याने मी भरताला सजावट केली आणि त्यानंतर ओलं खोबरं कोथिंबीर घातली. आता आवडत असल्यास लिंबाची फोडही वापरावी.